हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे सॅटरडे. मी वर्किंग आहे, बट मला असा थॉट आला की मी डेली व्लॉगिंगसुद्धा केली पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल माझ्या लाईफमध्ये असं काय वेगळं घडत नसतं. जेव्हा घडत असतं तेव्हाच मी व्लॉगिंग करते, बट आय थॉट की मी डेली व्लॉगिंग केली पाहिजे. माझ्या यूट्यूब चॅनलकडे थोडासा मी लक्ष दिलं पाहिजे. सो मी आजपासून डेली तर नाही, बट जेव्हा पण मला पॉसिबल असेल मी डेली व्लॉग करत जाईन, अशी माझी मनापासून इच्छा आहे. सो आता आपण करूयात. आज मी काय करणार आहे मलाच नाही माहिती. पुढे पुढे जसं माझं डेली रोजचा शेड्यूल आहे तसं मी व्लॉग करणार आहे. सो आता तर मी जेवायला खाली उतरली आहे. आज मी वर्किंग असल्यामुळे मी माझं जेवढं पण काम आत्तापर्यंतचं होतं ते मी कंप्लीट केलेलं आहे आणि मी जेवायला उतरलेली आहे. सो मी जेवण गरम करते, कारण मम्मी तर मार्केटमध्ये गेलं. सो आम्ही दोघंच आहोत जेवायला. सो येस, असं मी इकडे हे गरम करते. इथे ऑलरेडी मम्मींनी भाजी करून ठेवलेली आहे, सगळं करून ठेवलेलं आहे. काहीच मी काहीच करत नाही. मी फक्त सुट्टीच्या दिवशी कधीतरी काम करते. सगळे इकडे खूप माझा लाड करतात, मला काहीच करून देत नाही. प्लीज नजर नका लावू. गरम आहे गाईज. माझी मम्मी खूप खुश होईल जर मी डेली व्लॉगिंग केली तर, कारण ती व्लॉग क्रिएटर्सची इतकी मोठी फॅन आहे. म्हणजे ती दिवसभर तिच्या फावल्या वेळेत, म्हणजे जेव्हा पण तिचं सगळं काम आटपतं, ती फक्त आणि फक्त दुसऱ्या क्रिएटर्सचे व्लॉग्सच बघत असते. सो शी विल बी व्हेरी हॅपी वॉचिंग मी. ओके, सो आता आम्ही जेवतोय. चुप रे. आता जेवतोय आणि जेवताना तर व्लॉगिंग कायच करायची. सो मी जेवल्यानंतर तुम्हाला भेटते. ओके गाईज. असं तर मी भांडी कधीच घासत नाही, पण आता मम्मी घरात नाहीये तर ती कशाला ठेवायची, म्हणून मी थोडीशी भांडी घासते. ओके, तू का बघताय माझ्याकडे? कसला काम आहे तुला? ओके, सो आता सगळं तर आता मी लाईट बंद करायची झाली. आता मी थोडीशी पेंटिंग करेल जर माझ्याकडे काहीच काम नसेल. एक मिनिट गाईस, उजेडात जाऊ दे मला. तर आता जर माझ्याकडे काहीच करायला नसेल, वा इथे लाईट चांगली आहे. आता जर माझ्याकडे करायला काहीच नसेल, म्हणजे मी फर्स्ट चेक करते की मला काही करायचं आहे का काम. जर नसेल तर मी पेंटिंग करणार. आणि बघा, मी ही पेंटिंग काल रात्री चालू केलेली आहे आणि अर्धवट सोडलेली आहे. सो आता मी ती कंटिन्यू करणार आहे. बट लेट्स सी फर्स्ट मला काही काम आहे का. आय गेस व्लॉगिंग म्हणजे माझी बघबघच तुम्हाला जास्त ऐकायची आहे. ओके, सो बघूयात काय काय काम आहे का. तर काम करताना मला अशी इतकी शांतता आवडत नाही. नेहमी माझे सॉंग्स वगैरे चालू असतात, फेवरेट सॉंग्स. बट आता जर मला व्हिडिओज करायचे आहेत तर मी ते सॉंगसुद्धा प्ले करू शकत नाही, कारण मग कॉपीराईट याची भीती आहे. सो मला एकदम शांततेत व्हिडिओसाठी काम करावं लागतं. एनिवेज, त्या पूर्ण व्लॉगमध्ये माझी खूप जास्त बगबग असेल जी तुम्हाला सहन करायची. तुम्हीसुद्धा मला काय काय सजेस्ट करू शकता की मी अजून काय काय गोष्टी केल्या पाहिजेत व्लॉग्समध्ये माझ्या. सो प्लीज सजेस्ट करा. ठीक आहे गाईस, मी माझं काम कंप्लीट करून नेक्स्ट पार्टकडे, नेक्स्ट मी जे पण काय करेन ते तुम्हाला दाखवते. कोणीतरी आलंय, कोणीतरी म्हणजे मम्मीच असेल. वेलकम. कुठे गेली? मी डेली व्लॉग जिंदा हूँ मी डेली व्लॉग करायचा प्रयत्न करते. ओके, खाऊ काय आणलं? भले इकडे
आता भले इथे लाईट छान असेल, पण जर मला व्हिडिओ करायची असेल माझ्या पेंटिंगची तर मला रिंग लाईट सेटअप करून घ्यावी लागेल. मध्ये मध्ये मला माझ्या पेंटिंगची व्हर्टिकल व्हिडिओसुद्धा काढावी लागेल, कारण मला रीलसुद्धा बनवायची असते. सो म्हणून मी रील बनवण्यासाठी जेव्हा हॉरिझॉन्टल मी व्हिडिओ तेव्हा काढू शकणार नाही, तर मला खूप गोष्टी एकसाथ मॅनेज करायच्या. इट्स अ टास्क. पण मला हे खरंच मनापासून करायचं आहे. डेली व्लॉगिंग करायचं मी खूप आधीपासून विचार केला होता, बट अशी हिंमत नव्हती होत की असं सगळं गोष्टी मी मॅनेज करू शकेन की नाही. पण जेव्हापर्यंत आपण करणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला त्याची डिफिकल्टी लेवल समजणार नाही. आणि अशी कुठलीच गोष्ट नाही जी आपण आयुष्यात करू शकणार नाही. खूप झालं ज्ञान आणि आता कामाला लागूयात. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडेल. आय डोंट नो, मी असं खूप फक्त बडबडच करत आहे, कारण माझ्याकडे करायलाच काय नाही. मी हे असंच सगळं दिवसभर करत असते. जॉब, पेंटिंग आणि काम तर अजिबात काही करत नाही, म्हणजे अजिबात काहीच करत असं नाही. जेव्हा पण मला वेळ मिळतो मी करते, पण माझ्या मम्मी मला करून देत नाही, त्यामुळे मी काही करत नाही. त्यामुळे मी करताना तुम्हाला दिसणार नाही की ही तर दिवसभर फक्त आणि फक्त पेंटिंग, जॉब. एनिवेज गाईज, आपण करूयात पेंटिंग. त्याच्या आधी मी थोडंसं मला काम आहे का चेक करते. थोडंफार मी कंप्लीट केलेलं आहे. अजून आता बॅकग्राऊंड करायचं आहे. सो बॅकग्राऊंड डिफिकल्ट नाही खूप, पण त्याच्यामध्ये थोडीशी डिटेलिंग आहे जी आपल्याला करायची आहे. पेंटिंग करताना काय बोलायचं काहीच कळत नाही. मी का मग्न असते पेंटिंग करताना, तर मला कधी कधी तेच प्रश्न, म्हणजे जेव्हा मी व्लॉगिंग करायचा विचार करत होती की मी डेली व्लॉगिंग केलं पाहिजे का, सो तेव्हा मला हाच विचार येतो की पेंटिंग करताना तर मला बोलताच येत नाही, मी एकदम मग्न होऊन जाते. ठीक आहे. सो हे तर आता मी जस्ट पेंट करते वगैरे एकदम शांत होते आणि मला आठवतं त्यावेळी मी व्लॉगिंग पण करते. तर तेच मला प्रश्न पडतो की मी काय बोलणार, एक्सप्लेन तर कायच करू पेंटिंग. कारण मी ते पण सांगते एक्सप्लेन का करत नाही, कारण जर तुम्ही माझ्या ब्लॉगची हिस्ट्री बघाल तर जेवढे पण मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज टाकले आहेत त्याला माझे व्ह्यूज खूप कमी आहेत. याचा अर्थ मला कळून गेलं की तुम्हाला त्या गोष्टी आवडत नाही आहेत. सो त्यासाठी आम्ही चाललोय आमच्या छोट्या बेबीचा फोटोशूट करायला. आणि हिला बघा लाईट वेट उचलून किती बिचारी मेहनत करते. दमली ती रेडी होऊन दमली. कशी दिसते छान छान मिहिरा. मध्ये नंतर असं काहीतरी बाईंच्या पाण्याला वा मिहिरा हेअरबँड लावलं. हेअरबँड मम्मीने केलं. फ्रीजवरून जरा काहीच द्या ना. वा मिहिरा कोण आहे रे. काय दिलं तो दिसते ना. लाईट
थांबलं मी अरे बांगड्या निघतायत यार सारख्या. गजरा लावण्यात स्ट्रगल चालू आहे. ऐ. फोटो काढत नाही हसते. गोंडू ए बाय हे बाय मिहिरा इकडे बघ. बघतच नाही हो. बघ काय पटकन मिहिरा मिहिरा पकड 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 वाव मिहिरा गुड गर्ल वा काय लाईट कुठं कुठं फिरवतो आपण मिहिराला. वाव मिहिरा कोण आहे रे. मग तुम्ही किती कोण आहे रे. कुछ ज्यादा हो गया नाही ठीक आहे. खाल्लं खाल्लं तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ. पकड पकड मिहिरा काकीकडे बघ. मिहिरा आले इकडे काकीकडे बघ. गे 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 ऐ ऐ घे 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 अगं घे. अरे कशी क्यूट दिसते रे. पादे 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 इकडे बघ. आतूला पादे इकडे बघ इकडे बघ. आतूला पादे काय इकडे बघ इकडे पादे 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 नाही भाई. काय त्रिशा तू काय शिकतेस सांग जरा. आज सांग काय शिकतेस सांग. 1-4 असतं. अजून काय काय शिकलीस ते सांग ना. काय काय अभ्यास केलास आज. ABCD आणि म्हणजे अ आई. अजून 1 2 3 4 आणि 1 2 3 4 ला मराठीत काय बोलतात ग. 1 1 2 2 काय बोलतात. आता लपली आहे त्रिशा आमची कारण आमच्या बाबांचा टाइम झालाय यायचा. म्हणजे ते आलेत ऑलमोस्ट. आणि जेव्हा पण तिला कळतं असं की ते आलेत ती कधी कधी तर त्यांच्या समोरच जाते पहिला. आता ती घाबरवणार आहे त्यांना. बाबा तुम्ही परत जा. तुम्ही कशाला घाबरवलं तिला. ती घाबरवते तुम्हाला. हा आता या परत परत या. आता परत या. कसे घाबरले का बाबा. असे घाबरले बाबा. असे घाबरतात. व्हिडिओ दाखवू कशाला. व्हिडिओ दाखवू तुला. व्हिडिओ दाखव. ओके गाईज हे मी वेगळ्या अवतारात आहे कारण आज नेक्स्ट डे आहे. पण मी आधीच्या व्हिडिओचा एंड करायला विसरलेले आहे. आय होप तुम्हाला हा व्लॉगसुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज. बाय.